जिल्हा बँकेचा विषय निघालाच तर या निमित्ताने एक गोष्ट आठवली की आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक असणारे न.ची केळकर हे सुद्धा सिद्धहस्त लेखक होते. आता बऱ्याच वर्षानंतर आपल्या बँकेला उपाध्यक्ष सुनील चांदेरेच्या रूपाने एक लेखक पदाधिकारी लाभलेला आहे. राजकारण समाजकारण करताना सुनील चांदेरेने आपली लेखणी थांबवू नये असा सल्ला मी या निमित्तानं त्याला त्या ठिकाणी देतो. या पुस्तकात सुनीलनं माझे सुद्धा काही प्रसंग त्याचा उल्लेख त्यांनी भाषणामध्ये केला. 91 ची माझी पहिली निवडणूक वगैरे, त्यात पान नंबर 161 वर मी 91ला पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलो. मी, अण्णा जोशी आणि नानासाहेब नवले आम्ही 3 जण पुणे, खेड आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलो. आणि त्यानंतर पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये मी केलेल्या भाषणाचा उल्लेख त्यांनी मगाशी बोलत असताना केला. आता सुनीलनं माझ्या भाषणाचं कौतुक केलंय. त्यावेळेस मी तसा बघितलं तर राजकारणात नवीन होतो, त्यामुळं तेव्हा भाषण करताना माझी काय अवस्था झाली होती ती या निमित्तानं माझ्या डोळ्यासमोर आली. मला आठवत आहे, इथल्या बऱ्याच बांधवांना आठवत असेल, ज्यावेळेस या 3 उमेदवारांचा विठ्ठलराव गाडगे, नानासाहेब नवले, अजित पवार हे काँग्रेसचे उमेदवार पंजा चिटकून घेऊन उभे होते आणि पवार साहेब मुख्यमंत्री होते. आणि प्रचाराचा पहिला नारळ दगडूशेठ हलवाई गणपतीची इथं जे देखावा असतो त्याच ठिकाणी सभा. मी कधी भाषण केलेलं नव्हतं आणि माझ्या घरातल्या काकी, प्रतिभा काकी त्या लांब कुठंतरी गाडी लावून बसलेल्या होत्या. आता ही काय बोलतो काय करतोय. आणि मी भाषण करायला उठलो, मला पण असा दरदरून घाम सुटला होता, हातपाय लटलट कापत होते. म्हटलं आता हे जर असलं आपलं चित्र समोर गेलं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या, तर मतदार म्हणते याला बोलता येत नाही, कशाला आपला पुढे उभा आहे. त्याच्यामुळं मी सगळं काही डोक्यामध्ये आणलं. म्हटलं काय व्हायचं ते होईल. त्याला साहेब एवढं बोलतात तर आपल्याला एवढं असं बोलता येईल. आणि त्याच्यानंतर ते भाषण केलं, जमून गेलं. आणि नंतर आता बघतायच आपलं काय जमलंय. त्याच्यामध्ये त्याच्यातला गमतीचा भाग जाऊन द्या. पण या पुस्तकाच्या निमित्तानं माझ्या उमेदीचे पण दिवस आता बोलत असताना सुनीलनी इथं उभे केले. माझा राजकीय सामाजिक जीवनाचा प्रवास त्या निमित्तानं माझ्या समोर त्या ठिकाणी उभा राहिला. मात्र इतक्या दिवसाच्या राजकीय जीवनाच्या, सामाजिक जीवनाच्या प्रवासात मला एक गोष्ट कळून चुकली. नुसतं कार्यकर्त्यांनो लक्षात ठेवा, ज्ञान, अनुभव आणि वक्तृत्व शैली म्हणून भाषणं चांगली होतात असं नाही. तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, जे विचार आपण लोकांच्या समोर मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी मांडणार आहोत, त्यांच्याबद्दल मनात निष्ठा असली पाहिजे, कणव असली पाहिजे, कळवळ असला पाहिजे, माया पण असली पाहिजे, प्रेम पण असलं पाहिजे आणि आपलेपणा असला पाहिजे. तरच भाषण हे भावस्पर्शी होतं. आणि कोणतंही भाषण केवळ टाळ्या मिळवण्यासाठी नको, तर मनाचा ठाव घेण्यासाठी असावं. हे या निमित्तानं इथं स्टेजवर आणि समोर बसणाऱ्या सगळ्या मान्यवरांना, कार्यकर्त्यांना मी आवर्जून त्या ठिकाणी सांगेन, टाळ्या जरी मिळाल्या तरी लोक तेवढ्या पुरतं ऐकतात. काय जोरात बोलणार, काय त्यांनी त्याची फजिती उडवली, काय त्याला बरोबर शाल जोडीतले मारले. पण नंतर परत ती सगळं विसरून जातात. काही थोडस मारावं लागतं, पण जास्त करून आपण त्या लोकांच्या समोरच्यांचा मनाचा ठाव घेण्यासाठी आपलं भाषण असलं पाहिजे. सुनीलचं पुस्तक वाचलं की प्रश्न पडतो, हे सगळं येतं कुठून. मला वाटतं त्याचे सुशचे माजी सरपंच सुनीलचे आजोबा स्वर्गीय वाढोबा चांदेरे यांच्याकडून हा वारसा त्याला मिळालेला आहे. आणि त्यामुळं त्यानं हे पुस्तक आजोबांना अर्पण केलंय. हे सुनील तू अतिशय योग्य केलं असं माझं पण स्वतःचं स्पष्ट मत आहे. हे पुस्तक चालताना मला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं वारंवार आठवण आल्याशिवाय राहत नाही. उद्याच्या 1 मेला चव्हाण साहेबांनी मंगल कलश आणून 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्याकरता पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगवेगळ्या 6 रिजन मधनं आम्ही त्या ठिकाणी
रॅली काढलेली आहे, कुंड त्याच्यामध्ये त्या भागातली माती, त्या भागातलं पाणी, त्या नद्यांचं वगैरे असं करून आम्ही 1 तारखेला तिथं हुतात्मा चौक जो आहे, तिथं हुतात्मा स्मारक आहे, तिथं आम्ही नतमस्तक होणार आहोत. तिथं त्यांना अभिवादन करणार आहोत. जे 105 हुतात्मे, काही 105 म्हणतात, काही 106 म्हणतात, तिथं अभिवादन करून पण नंतर आम्ही सभेच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाणार आहोत. हा कार्यक्रम पण मला आता सुरेश घुले दाखवत होते, तोही कार्यक्रम, त्यालाही कार्यकर्त्यांनी प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. परंतु हे पुस्तक वाचत असताना खरोखरीच चव्हाण साहेबांची आठवण येत होते. त्यांनी एकदा म्हटलं होतं, भाषणातल्या शब्दांचं वजन त्यातल्या शब्दात नसतं, तर त्यातल्या विचारामध्ये असतं. सुनील चांदेरे या पुस्तकात हे शब्द प्रमाण दिसतं. म्हणूनच मला खात्री आहे की ऐकलं का हे पुस्तक केवळ वाचायला नाही तर विचार करायला लावणार आहे. आता मी ऐकलं का, मी आता मुंबईला गेल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणार आहे की देवेंद्रजी, तुम्ही जरी पुस्तक लिहित नसला, नाही त्यांनी पुस्तक लिहिलंय मधी बजेट अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा अशा प्रकारचे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी पुस्तक लिहिलं. आता त्यांना दुसरं पुस्तक मी द्यायला सांगणार आहे. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल असं पुस्तक त्यांना द्यायला सांगणार. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.